पोट्टे हो, चालता का सका कुठले? काऊन काय काम काढलं गोप्या आता? अबे गडे हो, रूम पाहून घेऊ ना. मग आपल्याला चांगली रूम नाही भेटली तर मग काय करसान? तो रावल्या पाना, तो रावल्या रव्या पंक्या गेले बी आणि रूम बुक करून बी आले त्या आकडातून. मी काय म्हणतो पोट्टे हो, पहिले आपल्याला ॲडमिशन कोणत्या कॉलेजात करायला लागेल ते तर पाहा लागेल ना. ते पाहिल्यावर मग आपण रूम पाहू कोणत्या एरियात घ्या लागेल. की आतापासूनच पाहता रूम, पहिले कॉलेजात ॲडमिशन पाहा लागेल ना, कुठे भेटते तर आपल्याला ॲडमिशन. हावले का गोप्या? गण्या म्हणते ते बी बराबरच आहे. कोणत्या कॉलेजात ॲडमिशन घ्या लागेल आपल्याला ते तर पाहा लागेल, ते आपण पहिले ठरवू. मग त्याच्या जवळपासच्या एरियात रूम पाहू. आता कोणत्या कॉलेजात ॲडमिशनचं म्हणता तुम्ही? अबे आपण सगळेजण तर आर्टच घेणार आहो. सायन्स घ्यायची आपली अवकात तरी आहे काय? तर ती कोणत्या बी कॉलेजात आपल्याला आर्ट घ्याच लागेल. पण लेका गोप्या, आपल्याला ऑनलाईन ॲडमिशन करावं लागते म्हणते ना अकराईले. त्याची काय पद्धत आहे त्याला ते बी तर पाहा लागेल ना. आणि आपल्याला मार्क बी तर लय कमी पडले ना. आणि आपला नंबर मग लागेल काय, आणि लागेल तर कोणत्या कॉलेजात लागेल का ते बी पाहा लागते. सुन्या, आपण पास झालं बाबू दहावीत, हेच लय झालं. पुऱ्या वर्गाले आणि पुऱ्या सर लोकायले तर वाटे आपण लगा नापासच होतो. हां सांग बरं, एकाला तरी वाटे का आपण पास होईन म्हणून? पास झालं बाबू हेच लय आहे. हो ना लेका, या कॉपीमुक्त अभियानानं पुरी वाट लावली का. बरं झालं बा आपण निघालो एका झटक्यात. ते जरी आपल्याला 40% अंदर आहेत तरी पास तर आहो ना बा आपण, हेच लय झालं आपल्याला. बरं ते जाऊ द्या, अजून आपल्याला मार्कशीट आणि ते टी सी तर भेटली नाही ना बा. ते कधी भेटीन ते तर पाहा लागेल ना. आणि ते मार्कशीट आणि टी सी भेटल्यावरच आपल्याला अकोटले जाऊन ते ऑनलाईन ॲडमिशनचं पाहा लागेल ना. मग कसं करता, अजून आपल्याला काहीच तर माहीत नाही कधी भेटते तर आपल्याला टी सी मार्कशीट. अरे बा मी काय म्हणतो, आपण शाळेत जाऊ आणि तर ती बाबूला विचारू कधी भेटते आम्हाला मार्कशीट आणि टी सी. आणि मग पाहू काय तर ॲडमिशनच्या नंतर पाहतील रे, पहिले रूम पाहू बा. बरं ते आपल्याला मार्कशीट आणि टी सी भेटीन त्या ते भेटीन. आपण आता जाऊ मग अकोटले काय, पहिले रूम बुक करून टाकू, पाहू मग नंतर काय होईल त्या ॲडमिशनचं. बरं मग अकोटाले चालतं कधी? उद्या सकाळून लवकर जाऊ रे बा, आणि उन्हाच्या आधी वापस बी येऊ घरी. कुठं उन्हात फिरतं ते इतक्या लवकर आपल्याला रूम भेटेन का बे गोट्या? तू म्हणतो उन्हाच्या आधी वापस बी येऊ. आणि कोणत्या एरियात पाहतो रूम? सोमवार बेसवर पाहू गड्या, त्यातून 2-3 बी कॉलेज जवळ पडतात. आणि ततिसात खूप रूम आहे म्हणतात बा. आपल्या गावातले जे पोट्टे आहेत ते ततिसात तर जास्त राहतात बा. तर सोमवार बेसवर जाऊन पाहू आपण. बरं मग उद्या सकाळून आपण लवकर निघू रे बा. हां ठीक आहे मग. का हो काका, रूम आहे का तुमच्या हाती? तुम्हाला कोणा सांगितलं मग ती रूम आहे का म्हणून? मला कोणी नाही सांगितलं, पण बा विचारून राहिलो तुम्हाला, आहे का बा तुमच्या हाती रूम? तुम्हाला कोणी नाही सांगितलं तर मग मा अतिस कसे काय आले तुम्ही विचारायले रूम आहे का म्हणून? हो काका, आम्ही सकाळपासून उन्हात फिरून राहिलो रजावर रूम पाहायले. सांगा ना बा, रूम आहे का तुमच्या हाती? तर तुम्हाला कायले पाहिजे रूम? आम्ही विद्यार्थी आहे ना हो काका, शिकायला आलो बा ती अकोटाले. मग आम्हाला रूम पाहिजे बा. कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही दानापूरचे आहो काका. कोणत्या वर्गात आहात तुम्ही आणि कोणत्या कॉलेजात ॲडमिशन घेतली तुम्ही? आम्ही 11वीला गेलो काका, अजून ॲडमिशन नाही झाली आमची, पण घेऊन टाकू आम्ही लवकरच. आता रूम पाहून राहिलो आम्ही. ॲडमिशन नाही घेतली आणि रूम बी पाहू लागले? वा रे वा, कोणत्या कॉलेजात ॲडमिशन घ्याल तुम्ही? बळे हो, हे तर मला भारी केस वाटून राहिलेलं का? काय म्हटलं रे तुझ्या पोट्ट्या? काही नाही काका, आम्ही हे म्हणून राहिलो की बा कॉलेजातलं ठरलं नाही आमचं अजून. ते ऑनलाईन आहे ना, ते ऑनलाईन पाहा लागेल आम्हाला. बरं मग किती पडले तुम्हाला मार्क 10वीत? आणि तुम्हाला आर्ट घ्यायचं आहे की सायन्स घ्यायचं आहे? हो काका, पहिले सांगा ना बा आम्हाला तुमच्या हाती रूम आहे काय? तुम्ही तर निरा रजा आमचा इंटरव्ह्यूज घेऊन राहिले. सकाळपासून रजा आम्ही उन्हात फिरून राहिलो ना. पहिले आम्हाला रूम सांगा, मग आरामानं देतो आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यू. आणि त्यात कोणत्या विषयाला आम्हाला किती मार्क पडले हे बी सांगतो आम्ही. पहिले आम्हाला रूम तर दाखवा रजा. मा ती रूम तर नाही आहे बा, आम्हाला तर आमच्या घरात जागा कमी पडते. तुम्हाला कुठे ठेवू आम्ही? तुमच्या हाती रूम नाही तर एवढ्या चौकशा काय करून राहिले काका मग आमच्या तुम्ही? अरे बा, आता भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं ना, आणि त्यात तुम्ही अनोळखी आहे. आम्हाला असं बातम्या समजलं की बा अतिरेकी घुसले ना म्हणते आपल्या भारतात, जिकडे तिकडे फिरून राहिले. म्हणून बा विचारायला लागते, चौकशा करायला लागते की आहे का बा पाकिस्तानचे आतंकवादी आहे का तुम्ही, की कोण आहे, असे कसे फिरून राहिले, कोण रूम पाहिजे तुम्हाला. आमचं काम नाही का विचारायचं? आम्ही का तुम्हाला आतंकवादी वाटून राहिलो का हो काका? हा आमचा दोस्त पाय ना गोप्या, भगवा कलरचा चांगला पट्टा बांधला आहे त्यानं, तो तुम्हाला काय आतंकवादी वाटून राहिला काय? अरे चला रे बा बाबा, हा काका मला लय भारीकेच वाटून राहिला. कुठे या काकाच्या म्हणजे लागता? चला लवकर, अजून आपल्याला 1-2 मॉल घुमायचं आहे. आज तरी रजा रूम भेटली पाहिजे. चला गड्या, कुठे म्हणजे लागतं या भारी काकाच्या.